नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गोपाळ गणेश आगरकर यांच्याबद्दल। गोपाळ गणेश आगरकर हे महाराष्ट्रातील पत्रकार व समाज सुधारक होते। आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात सामाजिक जागृतीत आगरकरांचे योगदान मोलाचे आहे। त्यांनी समाज प्रबोधन करण्यासाठी सुधारक, केसरी व मराठा या वृत्तपत्रांचा आधार घेतला। गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म 14 जुलै 1856 रोजी टेंभू, सातारा येथे झाला। घरच्या गरिबीमुळे शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी त्यांनी अनेक मार्ग चोखाळावे लागले। 1875 साली ते मॅट्रिक झाले व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी पुण्याला आले। पुण्यात त्यांनी डेक्कन कॉलेजला प्रवेश घेतला। वर्तमानपत्रात लिखाण करणे, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा यात भाग घेऊन बक्षिसे जिंकणे, शिष्यवृत्ती मिळवणे अशा प्रकारे त्यांची गुजराण चालत असे। गोपाळ गणेश आगरकर व लोकमान्य टिळकांची ओळख 1879 मध्ये MA करताना झाली। त्यांनी एकत्रच शिक्षण घेतले होते। त्यांनीच त्यावेळेस केसरी वृत्तपत्र सुरू करायचे ठरवले होते। त्यात लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर व विष्णू शास्त्री चिपळूणकर या तिघांचा पुढाकार होता। लोकमान्य टिळक व आगरकर यांची 24 ऑक्टोबर 1884 ला डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली व त्या अंतर्गत 1885 साली फर्ग्युसन कॉलेजची स्थापना झाली। आगरकर याच कॉलेजात शिकवू लागले। पुढे ते फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्यही झाले। 1888 साली त्यांनी समाज सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले। काव्यातील सत्य आणि शास्त्रीय सत्य, काव्यातील करुण रस, कविमन आणि कविनिर्मिती प्रक्रिया इत्यादी संबंधीचे त्यांचे विचार या दृष्टीने लक्षणीय ठरतात। त्यांचे ग्रंथ पुढील प्रमाणे आहेत: विकार विलसित अथवा शेक्सपियरकृत हॅमलेट नाटकाचे भाषांतर 1883, डोंगरीच्या तुरुंगात आमचे 101 दिवस 1882, शेठ माधवदास रघुनाथदास व धनकुवरबाई यांचे पुनर्विवाह चरित्र 1907, वाक्यमामींचा आणि वाक्याचे पृथक्करण, विकार विलासितांच्या प्रदीर्घ प्रस्तावनेत परक्या भाषेतील नाट्यकृतींची मराठी भाषांतरे कशी करावी यासंबंधीची मते त्यांनी मांडली आहेत। कोल्हापूर प्रकरणावरून 1882 डोंगरी येथे टिळकांसह कारावास भोगत असतानाचे त्यांचे अनुभव त्यांनी डोंगरीच्या तुरुंगात मध्ये खेळकर आणि विनोदी शैलीत सांगितले आहेत। आगरकर हे भौतिकता, ऐहिकता, बुद्धिप्रामाण्यवाद, व्यक्ती स्वातंत्र्य या आधुनिक तत्वांना प्रमाण मानून समाज सुधारणांचा पाठपुरावा करणारे समाज प्रबोधक होते। महाराष्ट्रातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेला विवेकाचे, बुद्धिप्रामाण्याचे व व्यक्ती स्वातंत्र्याचे अधिष्ठान देऊन परिवर्तनाचे विज्ञाननिष्ठ तत्वज्ञान निर्माण करण्याचे श्रेय गोपाळराव आगरकरांकडेच जाते। सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला गती या काळामध्ये प्राप्त करून देण्याचे काम गोपाळ गणेश आगरकर यांनी केले। विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन स्वीकारून ग्रंथ ब्राह्मण्याला विरोध करत बुद्धिप्रामाण्य विचार परखडपणे मांडणारी सुधारक म्हणून आगरकर हे उल्लेखनीय आहेत। स्त्री सुधारणेचा पुरस्कार करताना स्त्रियांना देखील पुरुषांच्या बरोबरीने हक्क व अधिकार असले पाहिजेत हा विचार प्रभावीपणे त्यांनी मांडला। समाज सुधारणा विरुद्ध राजकीय स्वातंत्र्य याच वादातून 1887च्या ऑक्टोबरमध्ये त्यांनी केसरीचे संपादकत्व सोडले। 1888 साली त्यांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले। त्यांच्या या विचारसरणीमुळे त्यांना टोकाचा विरोध झाला। सनातनी लोकांनी त्यांच्या जिवंतपणीच त्यांची प्रतिमात्मक प्रेतयात्रा काढली होती, पण तरीही ते निग्रहाने आणि निश्चयाने त्यांनी आपल्या विचारांचा पाठपुरावा केला। वयाच्या अवघ्या 39व्या वर्षी 17 जून 1895 रोजी त्यांचे पुणे येथे निधन झाले।